राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे। सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता हा शेवटचा जो आम्ही पाहतोय 15-20 वर्ष जे काही राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहील अशी ग्वाही देतो। महाराष्ट्राचं राजकारण वेश्याबाईपेक्षाही घाण झालं आहे। स्वतःसाठी किंवा पदासाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी, अनाथांसाठी, अपंगांसाठी, दलितांसाठी आणि शेतकऱ्यासाठी आम्ही स्वतःचा पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये विलीन करतोय असं बच्चू कडू सांगताय का? हा बच्चू खूप कडू आहे हे शेतकऱ्यांना आता समजतंय का? कारण तुम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचा आव्हानात होता का? फक्त तुम्हाला सत्ता पाहिजे होती, तुम्हाला विधान परिषदेमध्ये आमदार व्हायचं होतं, त्यानंतर मंत्री व्हायचं होतं आणि स्वतःचे घरं भरायची होती, त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांचा सौदा केला का? शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा सौदा केला का? खरं सांगायचं झालं तर बच्चूभाऊ कडू यांच्यावरती मी आधी पण व्हिडिओ बनवला होता ज्यावेळेस ते मुंबईला जाऊन मॅनेज होऊन आले होते, पण त्यांचे काही कार्यकर्ते मला समजावत होते की बच्चू भाऊ अशी आहे, बच्चू भाऊ तशी आहे, आणि शेवटी बच्चू भाऊनं दाखवलं की त्यांचं आंदोलन फक्त आणि फक्त त्यांच्या पद आणि पैशासाठी होतं आणि आज ते त्यांना मिळते, त्याचं बक्षीस त्यांना मिळते, पण शेतकऱ्याच्या तोंडाला आजही पानच पुसण्यात आली। त्यामुळे हे राजकारणी कधीच कोणत्या शेतकऱ्याच्या होणार नाही, कधीच कोणत्या अनाथाच्या होणार नाही, कधीच कोणत्या दलिताच्या होणार नाही। हे फक्त स्वतःचे खिशे भरत राहतील एवढंच खरं। जय महाराष्ट्र, जय शिवराय।